हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. चला मग आपण बघूया निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक आपण आज बघणार आहोत. तर चला मग निफ्टीचा आपण चार्ट ओपन करूया आणि बघा निफ्टीचा हा डेली चार्ट आहे आणि डेली चार्ट मध्ये हे आपण बघितलं होतं, इथं इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न हे झालेलं आहे आणि इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न झाल्यानंतर इथं निफ्टीने एक ब्रेकआउट दिलेला होता आणि ब्रेकआउट नंतर बघा या कॅन्डलचा लो ब्रेक केलेला नाही आहे. म्हणजे आता सुद्धा टार्गेट हे इथं येऊ शकते. निफ्टी चं टार्गेट आहे 25,225. हे निफ्टीचं टार्गेट आहे. नंतर सेकंड इंडेक्स आहे बँक निफ्टी. तर बँक निफ्टी मध्ये बघा हे ट्रायंगल पॅटर्न बघितलेलं होतं आणि जो कालचा लो होता तो सुद्धा ब्रेक झालेला नाही आहे आणि जी बँक निफ्टी ती कालच्या क्लोजिंगच्या वरतीच क्लोज झालेली आहे. इथं रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला होता, सपोर्ट आणि इथं बँक निफ्टी मध्ये ब्रेकआउट आलेला होता आणि बँक निफ्टीचं टार्गेट आहे 54,409 रुपये येण्याची शक्यता आहे. पुढचा इंडेक्स आहे मिड कॅप निफ्टी. तर मिड कॅप निफ्टी मध्ये बघा आपण एक बघितलं होतं, इथं सपोर्ट नंतर इथं रेजिस्टन्स आणि इथं रेजिस्टन्स आणि वरती 1 2 3 4. तर बघा लो इथं कोणत्याही कॅन्डलचा लो ब्रेक झालेला आणि याचं टार्गेट आहे 59,721 रुपये, 61,031 रुपये. हे दोन टार्गेट आतापर्यंत येण्याची शक्यता आहे मिड कॅप निफ्टी मध्ये. तर मिड कॅप निफ्टी सुद्धा हा साइन हे दाखवत आहे. नंतर स्टॉक आहे स्मॉल कॅप इंडेक्स. तर स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये हे बघा किती छान चार्ट आहे आणि आपण पहिल्यापासून यामध्ये आपण बुलिश होतोय. बघा इथं सपोर्ट नंतर इथं सपोर्ट वरच आणि इथं वरती गेलेली आहे स्मॉल कॅप निफ्टी. तर स्मॉल कॅप निफ्टी मध्ये बघा इथं बघा ही कॅन्डल याचा लो ब्रेक गेलेला नाही, ही कॅन्डल याचा लो ब्रेक झालेला नाही, ही कॅन्डल लो ब्रेक झालेला नाही, ही कॅन्डल बघा या कॅन्डल सर्व 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सेशन बघा 10 सेशन जर बघितलं तर ही स्मॉल कॅप निफ्टी ही वरतीच गेलेली आहे. इथं ब्रेकआउट येण्याची बाकी आहे किंवा इथून एक चान्सेस होऊ शकतो, इथे एक मोठी कॅन्डल होऊ शकेल इथं आणि इथं लो हा म्हणजे वरती इथं ब्रेकआउट न जाता इथे एक कॅन्डल या कॅन्डलचा इथं ब्रेकडाऊन होऊ शकतो आणि इथं परत येऊ शकतो आणि इथं सपोर्ट घेऊन वरती जाण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे ही स्मॉल कॅप निफ्टीचे अनालिसिस आहे. नंतर पुढचं आता बघूया आपण स्टॉक बघूया. स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे टाइम टेक्नो मध्ये बघा पॅटर्न किती छान आहे. इथं सपोर्ट इथं रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे आणि व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आलेला आहे आणि हा डेली चार्ट आहे. स्टॉकची प्राइस आहे 471 रुपये 20 पैसे आणि स्टॉक जर तुम्हाला बाय करायचा असेल स्टॉकची प्राइस आहे 480 रुपये. 480 रुपये बाय करू शकता, 471 रुपये स्टॉप लॉस लावू शकता. टार्गेट आहे 560 रुपये. टाइम टेक्नो चं टार्गेट आहे. सेकंड स्टॉक आहे BSE ऑल टाइम हायला चालू आहे स्टॉक आणि इथं ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे. मी सांगितलेलं होतं इथं सपोर्ट रेजिस्टन्स इथं ब्रेकआउट कॅन्डल आली होती, व्हॅल्यूम आणि याचा लो ब्रेक झालेला नाही आणि कॅन्डलने वरतीच क्लोजिंग केलेली आहे. तर सेकंड स्टॉक आहे BSE. नंतर थर्ड स्टॉक आहे अशोका बिल्डकॉन. तर BSE मध्ये आता सुद्धा बाय करू शकता. स्टॉकची प्राइस आहे 96 आणि 6,000 पर्यंत टार्गेट बसू शकतं. टार्गेट हे आपण मागच्या 58 टार्गेट आता वाढलेलं आहे आणि 6,000 पर्यंत स्टॉक जाण्यास तयार आहे. नंतर पुढचा स्टॉक आहे अशोका बिल्डकॉन. बघा अशोका बिल्डकॉन सुद्धा एक ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे. सपोर्ट रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे. व्हॅल्यूम कॅन्डल सुद्धा जबरदस्त आलेला आहे. हा डेली चार्ट आहे आणि स्टॉकची प्राइस आहे 277 रुपये 35 पैसे. स्टॉकला 270 रुपयाचं टार्गेट स्टॉक लावून 300 रुपये स्टॉक जाण्यास तयार आहे. आज 6.10% हा स्टॉक वाढलेला आहे. स्टॉकचं नाव आहे अशोक बिल्डकॉन. नंतर पुढचा स्टॉक आहे MCS मल्टी कमोडिटी. तर बघा
MCX मध्ये कमोडिटी एक्सचेंज आहे. तर कमोडिटी एक्सचेंज मध्ये इथं सपोर्ट 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 रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आलेला आहे. आणि इथं टार्गेट आपण आता MCX ची व्हॅल्यू आहे 6,920 आणि 7,200 पर्यंत जाण्यास तयार आहे. तर हा डेली चार्ट आहे MCX चा आणि आपण याला बाय करू शकतो कमोडिटी. ओके, तर अशा प्रकारे आपण निफ्टीचा चार्ट बघितला, बँक निफ्टीचा चार्ट बघितला, मिड कॅप स्मॉल कॅप, नंतर स्टॉक बघितले टाइम टेक्नोप्लास, BSE, नंतर अशोका बिल्डकॉन आणि MCX. तर अशा प्रकारचे ब्रेकआउट स्टॉक जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.